महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्र हा दुखवट्यात आहे. त्यातच आता नाशिकच्या अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या, ज्यामध्ये नरहरी झिरवाळ म्हणाले की 2009 साल माझ्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी काळ. अवघे 149 मतांनी पराभव झाला, पण मी घरी बसलो नाही. कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मंत्र्यालयात दादांकडे गेलो. दादांचा क्षणभर राग झाला. नरहरी, आता बस घरी. यांच्यासाठी जीवाचे रान करतोस आणि त्यांनी तुला पाडलं. त्या क्षणी मन खचलं, पण काही वेळातच दादांचा खरा स्वभाव समोर आला. दादांचे पीए परत आले आणि सांगून गेले, दादांचे तुमच्यावर खूप प्रेम आहे. जोरण, अंबाडा आणि वणी खुर्द या तीनही लघु पाटबंधारे प्रकल्पांना तात्काळ मंजुरी मिळाली आहे. त्या दिवशी दादांनी मला पराभवातून बाहेर काढलं, पुन्हा उभं केलं. 2004 मध्ये पहिल्यांदा आमदार झालो. नागपूर अधिवेशनातील भाषणानंतर दादांनी खूप चांगला बोललास असे लिहून माझे अभिनंदन केले. त्या एका ओळीने माझा आत्मविश्वास प्रचंड वाढवला. दादांनीही मला कधीच एकटं पडू दिलं नाही. विधानसभा उपाध्यक्ष, मंत्री म्हणून काम करण्याची संधी देत त्यांनी माझ्यावरचा विश्वास कायम ठेवला. कालपर्यंत मंत्रिमंडळ बैठकीनंतर दादांचा तो आपुलकीचा प्रश्न कानात घुमतोय, नरहरी, अजून काही कामं घ्यायची आहे का? सांग, लगेचच घेऊन टाकतो. आज तोच आवाज थांबलाय. अशा भावनिक शब्दात अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, दिंडोरी.